नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिक्वेन्स स्टिचेस शिकणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये या 6 स्टिचेस मी तुम्हाला शिकवलेले आहे, तर तेही तुम्ही शिका आणि जर काही डाऊट असेल तर कमेंट करा किंवा इन्स्टावरती DM करू शकता. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते की आपली जी सिक्वेन्स असतात ते निडलमध्ये कसे फिल करायचं. तर याची एक खूप सोपी पद्धत आहे. काही स्टुडंट ना असे हाताने घेत बसतात सिक्वेन्स, त्याने खूप वेळ जातो. तर ज्यावेळेला आम्ही ॲक्च्युली वर्क करतो त्यावेळेला तर आम्ही एका कंटेनरमध्ये किंवा एका बॉक्समध्ये असे सिक्वेन्स काढून घेतो आणि सिम्पल जी आपली सिक्वेन्सची निडल आहे ती फक्त अशी राऊंड अशी फिरवायची त्याच्यात. तर हे बघा, एवढ्या इझिली सिक्वेन्स निडलमध्ये फिल होतात. तर तुम्हाला असं एक सिक्वेन्स निडलमध्ये फिल करायची गरज नाही. तर ही खूप सोपी एक ट्रिक आहे जे आम्ही रेग्युलरली वापरतो. तर तुम्हाला ही वापरायची असेल, आता इथे कंटेनर मी छोटा घेतलेला आहे. तर तुमच्याकडे जर सिक्वेन्सची क्वांटिटी जास्त असेल तर इथं मी फक्त एका सॅम्पलसाठी तुम्हाला दाखवत आहे छोट्या कंटेनरमध्ये. तर तुम्हाला मोठं कंटेनर पाहिजे तर तुम्ही त्याच्यातही पोर करून ठेवू शकता. तर बघा, अशा पद्धतीने जेवढे तुम्हाला सिक्वेन्स पाहिजे तेवढे तुम्ही निडलमध्ये फिल करून घेऊ शकता. तर या पद्धतीने टाईमही खूप कमी लागतो सिक्वेन्स फिल करायला आणि खूप इझी पद्धतीने आपण वर्क करू शकतो. ते आहेत, भरपूर टाईप्स आहेत सिक्वेन्स स्टिचेसचे. तर आज ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे थ्रेड मी फॅब्रिकला मॅचिंग असा घेतलेला आहे कॉटनचा, जो आपण स्टिचिंगसाठी यूज करतो. आता जसं आपण चेन स्टिच घालतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे चेन स्टिच घालायची आहे आणि प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला एक सिक्वेन्स असा ड्रॉप करत जायचा आहे. आणि स्टिचेस खूप जवळ घालायच्या, जास्त लांब घातल्या तर सिक्वेन्स एकमेकाच्या अंगावरती पडल्यासारखी स्टिच दिसेल. तर त्यासाठी जास्तही जवळ नाही घालायची. तर अशा पद्धतीने एक सिक्वेन्स आपल्याला ड्रॉप करत जायचं आहे एका स्टिचमध्ये. तर काही लोकांना सिक्वेन्स स्टिच म्हणजे खूप अवघड अशी स्टिच वाटते, पण सगळ्यात सोपी स्टिच म्हणजे सिक्वेन्स स्टिच आहे. तर यासाठी थोडीशी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. तर जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं इझिली तुम्ही आरीवर्क शिकणार आहात. तर आता या व्हिडिओत आपण सिक्वेन्सच्या स्टिचेस शिकत आहोत. तर तुम्हीही घरी बसल्या हा व्हिडिओ बघत सिक्वेन्सची स्टिच शिका आणि जेवढेही तुम्ही वर्क कंप्लीट करताय त्याचा एक व्हिडिओ किंवा एक फोटो तुम्ही इन्स्टावरती मला शेअर करा किंवा DM करा. त्यामुळे मलाही लक्षात येईल की किती स्टुडंट आपले हा व्हिडिओ बघून घर बसल्या आरीवर्क शिकत आहेत. तुम्ही एखाद्या मोटिफवरतीही जर स्टिच करत असाल तर तेही तुम्ही स्टिच करून शेअर करू शकता. तर इन्स्टाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तिथे तुम्ही जाऊन व्हिडिओ शेअर करा किंवा तुमचा तुम्ही जे वर्क करत आहात त्या वर्कचा एक फोटो शेअर करा किंवा डाऊट्स असतील तर तेही तुम्ही विचारू शकता. आता सिक्वेन्समध्ये मी इथे ग्रीन कलर घेतलेला आहे. तर तुमच्या आता साडीचा किंवा ब्लाऊजचा जोही कलर असेल किंवा कस्टमरला ज्या कलरमध्ये वर्क पाहिजे त्या कलरमध्येही तुम्ही सिक्वेन्स यूज करू शकता किंवा साडीचा कॉन्ट्रास्टमध्येही तुम्ही सिक्वेन्स यूज करू शकता. आता इथे एक डाऊट होता की तुम्हाला फक्त स्टिचेस शिकायचे आहेत की तुम्हाला मोटिव्हही शिकायचं आहे. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओपासून मी तसं ट्राय करेन. तर तसं प्लीज कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला फक्त स्टिचेस शिकायचे असतील तर तेही सांगा, मी फक्त स्टिचेस घेऊन येईल किंवा एक मोटिव्ह घेऊन स्टिच दाखवू की त्याच्यामध्ये 2-3 स्टिच एकदम येतील असा व्हिडिओ बनवू. तर तेही कमेंट करून नक्की सांगा. आता इथे आपली येणार आहे फ्लॅट सिक्वेन्स स्टिच. तर त्यासाठी मी इथे जरीचा थ्रेड घेतलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला एक लॉक घ्यायचा आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने इथे स्टिचेस घालायचे आहेत.
तर ज्या वेळेला आपण अशी फ्लॅट स्टिच घालतो सिक्वेन्सची, त्यावेळेला आपल्याला इथे कंपल्सरी जरी थ्रेड वापरायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे कलर यूज करू शकता, पण इथे कॉटनचा थ्रेड यूज करायचा नाही. जर कॉटनचा थ्रेड यूज केला तर इथे बघा ओपन स्टिच दिसते, तर हे दिसताना चांगलं दिसणार नाही. त्यामुळे आपल्याला इथे जरीचा थ्रेड वापरायचा आहे. तर नेक्स्ट स्टिच जी आहे त्याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने निडलमध्ये एक सिक्वेन्स आणि एक शुगर बीड असं फिल करून घ्यायचं आहे. तर आता या स्टिचेससाठी मी साधा आपला कॉटनचा थ्रेड यूज करते. तर ही स्टिच अशी आहे की आपल्याला सिंगल बीड स्टिच करायचं आहे, म्हणजेच की आपल्याला एक सिक्वेन्सच्या वरती आपल्याला एक बीड असं स्टिच करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा असं मी ड्रॉप करून घेतलं. आता जिथे स्टिच घेतली तर या बीड्सच्या बरोबर साईडला आपल्याला अशी एक स्टिच घ्यायची आहे, एक टाका असा घ्यायचा आहे. ओके, आणि जी आता ही स्टिच घेतली तर या स्टिचला आपल्याला या बीड्सच्या असं भोवती टाका घालून घ्यायचा आहे. तर प्रत्येक स्टिचला असंच करायचं आहे. ही पद्धत सेम आहे. तर याच्यामध्ये तुम्ही राऊंड बीडसुद्धा घेऊ शकता आणि याला आपल्याला एक बीड्सच्या अराउंड असं स्टिच करून टाका घालायचा आहे, जेणेकरून काय होईल की हे जे बीड्स आहेत ते सिक्युअर होतील. ज्यावेळेला तुमची स्टिच संपेल तुम्हाला एंड लॉक घालायचा. आता एंड लॉक इथे तुम्ही घालू शकता. तर एंड लॉक कसं घालायचं तेही दाखवते आणि अशा पद्धतीनेही याला लॉक करू शकतो, तर तेही दाखवते. आता नेक्स्ट स्टिचमध्येही आपल्याला सेम असं निडलमध्ये सिक्वेन्स आणि एक शुगर बीड असं फिल करून घ्यायचं आहे. आता याला स्टिच करताना ज्याच पद्धतीने आपण या स्टिचला केलं त्याच पद्धतीने इथे सेम स्टिच घालणार आहे. फक्त आपल्याला टाका घालताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की एका टाक्यामध्ये आपल्याला एक सिक्वेन्स आणि एक शुगर बीड असं ड्रॉप करायचं आहे आणि मग टाका घ्यायचा आहे. तर जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसंच आपल्याला इथे टाके घेत जायचं आहे. आता पुढच्या स्टिचसाठी आपल्याला इथे एक सिक्वेन्स एक पाईप अशा पद्धतीने इथे निडल फिल करून घ्यायची आहे. आणि डायरेक्ट तुम्ही याला अशा पद्धतीने जरी स्टिच केलं तरी ही एक स्टिच नवीन क्रिएट होते. तर जेवढ्या पद्धतीने तुम्ही टाके घालत जाल तेवढ्या पद्धतीने इथे नवीन नवीन डिझाईन्स क्रिएट होत जातात. आता इथं रात्र असल्यामुळे इथे सिक्वेन्सचा कलर ब्लॅकमध्ये दिसतोय, तर ॲक्च्युली हा कलर आपला ग्रीनमध्ये आहे. आता पुढच्या स्टिचसाठी आपल्याला सेम असं निडल फिल करून घ्यायची आहे. आणि आता या स्टिचला आपण पानाच्या शेपमध्ये स्टिच करणार. तर सगळ्यात पहिल्यांदा एक स्टेप अशी घेतली की थोडंसं खालच्या साईडला एक स्टिच घ्यायची आहे आणि बॅक साईडला जाऊन थोडंसं डाऊन साईडला अशी एक स्टिच घेऊन अशा पद्धतीने टाके घालायचे आहेत. आता इथे तुम्ही लॉकही करू शकता आणि एक सिंगल ड्रॉपही तुम्ही क्रिएट करू शकता. पण इथे मी आता एका कंटिन्यू लाईनमध्ये तुम्हाला स्टिचिंग करून दाखवणार आहे. तर हीच डिझाईन आपली अशी क्रिएट होते एक.
तर अशा पद्धतीने आपल्या इथे सिक्वेन्सच्या 6 टाईप ऑफ स्टिचेस झालेले आहेत. तर तुम्हीही या स्टिचेस ट्राय करा आणि याचा एक व्हिडिओ किंवा फोटो तुम्ही इंस्टावरती मला शेअर करा आणि काही डाऊट्स असतील तर तेही तुम्ही विचारू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 6 स्टिचेस शिकलेलो आहोत. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.